इकडं कसं काय बा तुम्ही दोघं जण काय घोळ घालणं लावला का काही? अहो पिरा दादा, म्हणलं तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी स्वतःला म्हणलं चालते तर. आता कसं आहे, आपण आतल्या आत पाहून काय बजेट बसते का तर. हां, आता ही सरपंच काय म्हणून राहिले, हरेल उभं करायचं. हां, पण आता शीट कशी बाईची आहे ना, मग पाहून आता म्हणून म्हणलं बा पहा ना आता काय बजेट बसलं, आता मिळलं बा आपण काहीतरी. अरे बाबा, अरे तुम्हाला माहित नाही का रे सरपंचानं काय सांगितलं तर? तुम्ही काही डोकं लावता गड्या हो. हो फिरायचं दादा, हो याला सांगा आता. मग मुले उभं करून राहिले बाबा ते लोक बंदे, आणि हे काहून मला घोळ घालून राहिला बरं? आता न्यारच काम आहे बा या पोराचं माहिती, आपल्याला नाही पटलं पाहिजे. हे बाकडे हो, माय मागा सध्या काम आहे. आता मला जाणं आहे, वावरात जाणं आहे. ते मक्का गिक काय लावेल हे, त्याच्या डुकरं गिकरं धसले का हे पाय नाही. आणि मग आता संध्याकाळी मस्त सरपंचानं आपण बसू, मग काय निर्णय लागतो ते पाहू. मग आता बरं, काही टेन्शन नका घेऊ. हो पिरा दादा, मी काय म्हणतो तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्ही फक्त सरपंचाचे कान भरा, काय सांगा की आज काय बायको उभं करा यंदा. आता बस काही हो मग तिकडं. आता तुम्ही टेन्शन काय घेता, अर्ध बावर गेलं चालतंय ना. हां, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे तिथं बसेल. फक्त यंदा आपल्या बायको सरपंच करायची म्हणजे करायचीच लगी. काही हो मग तिकडं ते. आता अरे खरंच लयच रिकामी कामाच्या मागं लागला. अरे जरा थांबणं, मी तुला सांगितलं ना की सरपंचानं आपण बसू संध्याकाळी, काय नाही. हां, अरे ते गावचे सरपंच सध्या त्याचे अधिकार आहे अजून. हां, बोलू आपण, जरा दम मार जरा. पिरा दादा बी नाही ऐकत नाही. मलाच काहीतरी जांगड गुत्ता करावं लागेल तेव्हा जमल ते बजेट. आता ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मला उभं करावं लागेल दुसऱ्याला एखादं. हो थांबा तुम्ही फक्त आता. बरं ठीक आहे, पहा विचारून सरपंचाला काय म्हणतात काय नाही तर मग पाहू उद्या काय येतं. हां, या संध्याकाळी बसा बैठकील, मग सांगतो तुम्हाला मी काय येतं. सदा आर्याला घेऊन जा रे बा तिकडं. आता ने त्याला तिकडे संध्याकाळ कुठं ठेवी बाबा त्याला. मग हा, मग संध्याकाळी पाहू काय आहे. ने त्याला तिकडे संध्याकाळ. हां, मी चाललो आता तिकडं. तुम्ही पण जा तिकडं आता. पाहू. ए सदा, मी काय म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, माझ्या बायकोला उभं राहू दे. आता सध्याचं कसं आहे, आता मी महिला ती इच्छा आहे रे बाबा लई दिसाची. तू काय डोकं लावतो म्हणत आता. आता मी सरपंचाला सांगतो ना, तू माघार घे फक्त बस. तुझी सोयी साय करतो मी सगळी, तू ताण घेऊ नको. मी आहे तिथं बस. यंदा मी बायको म्हणजे उभीच राहील. मग अर्ध एकर गेलं चालतंय, पण मी उभीच करतो. मग पाहतो कोण माझ्या मागं उभं राहते. अरे बाबा, अरे काय मला उठला बाबा तू आता. हां, माया बायको राहू दे ना आता. काही नाराज का नाही तू आता. बरं पाहू संध्याकाळी काय आहे सर. बरं चाल बाबा, सरपंचाच्या घरी जाऊ आपण, पाहू तिथं बैठक काय बसली काय म्हणते इथं. चाल बरं. हो पिराज मामा, अहो चला तिकडे सरपंचाच्या घरी बोलवून बैठक बसवायला तिथं. चला लवकर, सगळे माणसं जमलेत नाही तिकडे. आवरा लवकर, चला बरं. अरे कशाला आला रे? बरं काय ऐकू येऊन राहिलं बा तो काय म्हणलं तर. जरा मोठ्यानं बोल जर साहेब, काय म्हणतो गाणं लेकरू. अहो आबाजी, तुम्हाला ऐकू येत नाही हे सांगा. अहो ते आर्या म्हणून राहिला सरपंचानं बोलवलं तिकडं, बैठक बसली मग कवाची, आणि तुम्ही इकडेच घोळ घालू राहिली सगळा. मामाजी जेवण घ्या. तुम्हाला माहिती नाही का तुमचं लेख किती भारी येतं म्हणून की मा बापाला अजून जेव घातलं नाही काय नाही, तिकडेच बसवलंय मा बापाले. असं असतंय का तर भरोशावर सोडलं तर. ऐकू पुरी. अहो ते पाहू दे काय बोल तिकडे काय चालू इथं. अहो ते सरपंच येऊन बसले, काय गावचं काय आहे काय नाही. जेवण चाललं जे आपलं. ह्यो काय बोलल तुले मी आहे. आम्हा जेवून घ्या लवकर. अशोकराव म्हणायला 1 घंटा लागतंय. मग पोटरे आनंद नाही जेव घातलं घ्या लवकर. चला बरं जेवायला, मग करा तुमची बाराबारकडे. ऐकू पुरी, जाऊ दे आम्हाला हप्ता येतो आम्ही. काय माझ्या पोराला तर लयच भीती बाई. हा, काय करेल तो मी आहे मुखाच्या पैसे. आलोच आम्ही लगे आता. तू तर लोक ताटाकिट हे कर, आलोच आम्ही. चला बरोबर, चला बरं पटकन काय आहे ते पाहून घेऊ. चला चला आली का सगळे जण. हे काय पिराजी दादा आणि हे आबा गिबा बंदे आले आता. चला आता काय बोला बरं पुलट बाबा, काय फटाफट. मी काय सरपंच, आता तुम्ही एवढं बैठक बसवलीची तर कसं आहे, आता आम्ही सगळे विचार घ्या कोणाचं काय म्हणणं आहे काय नाही, आणि कोणत्या बाया शिकेले काय. आता कसं आहे, लेडीचं शीट यावर्षी
त्याच्या हिशोबाने पाहू आपण काय करायचं ते. हां आता त्या दिवशी विचार झाला होता बाबा आता सदाच्या बायकोला उभं करायचं. या बाईला विचारा बाबा, सदाला बी विचारा काय आहे द्यायचं नक्की काय आहे तर. हा पहा बरं तुमच्या मनात बनतं. का पुरी ए आपण ना सांग बरं काय करते तू राहते उभी सांग. आता कसं आहे यंदा सीट बायाचं आहे हो. काय बघ सदा काय बघ तू आता असेल तुम्हाला सांगितलं आता तुमचा विचार घेतो नवरा बायकोचा आणि काय करायचं ते पहा आता. माझ्यावर काय म्हणणं आहे बुवा आता गावाच्या पुढे मी काय बोलू. सरपंच जे म्हणतील पाटील ते म्हणतील ते होईल. मग काय म्हणणं नाही पहा तुमच्या हिशोबानं. पहा बरं आता कोणाचं काय म्हणणं आहे. सदाचं तर काही म्हणणं नाही. सदानं दिलं मायावर टाकून बंद. सगळ्याचा विचार सांगा बा कसं डबल काही भानगडी झाल्या नाही पाहिजेत. पहा आता हे अहो सरपंच अहो सगळे झालं बी करून चल फिक्स. अहो काय ऐकून घ्यायचं काय मी काय सांगतो तुम्हाला की यंदा माझ्या बायकोला उभं करायचं आहे मला. काय मग तिकडे ते अर्धा एकर गेलंच चालतंय पण मी बायकोच उभी राहील हो. बाकी काही सांगू नका मला. बस घ्या का काय म्हणणार बा तू आता. अरे आता कसं पण ती मीटिंग बसली सगळे लोक सगळ्याच्या लोकांच्या मनाने आणि तू कहून आता मधात हे घालू राहिला. 1.5 एकर वावर नाही तो आहे तो लयच उड्या मारू राहिला का तू. अरे उद्या त्या पोरीला व्हायचं तर गावाचा एकाच करेल ती पोरगी. अहो पण तू मग काऊन नाही ऐकत. माझ्या बायकोला उभं राहायचं नाही यंदा. मग यंदा राहू दे ना उभं. हां तुम्ही कसं डायरेक्ट सगळ्यांना सांगितलं सध्याच्या बायकोला उभं केलं सगळ्यांनी सध्याच्या बायकोला उभं. आपण माझ्या बायकोला राहू दे ना यंदा उभं. नाही बिन तुम्ही राहू दिलं तर मी अपक्ष राहील पण राहील. लयच राग आलाय बा आता. हा अरे इतका राग आणून चांगलं नाही बाळा. अरे पाहू ना तुले बिन पाहू ना इतकं काय टेन्शन नको घेऊ ना तू. मोठे बाबा सांगा बरं तुम्ही सांगा बाबा त्या पोराला समजून काय येतं. मग काय ऐकत नाही ती पोरं लय डोकं खाल्लं त्यानं आता. अरे बाबू अशक्या जरा शांतता धरणं पाहू आपण आता पुढल्या पंचवटीला पाहून आपण ही बरं होऊ दे ना आता ते कसे कसे तिसरा पाय काढू राहिला मला होऊ दे. ऐक जरा ऐक हो. ए संदीप आवर लवकर चाल लवकर. आपल्याला 1 मिनिट थांबायचं नाही त्याचं. लवकर लगे 1 मिनिटात घरी व्हायचं लगे. सरपंच काय डोका नका लावू. आता ते गेलं बा ते पोरग आहे किती संख्ये पोरग आहे ते. पहा बरं काय ठरवायचं ते ठरवा बाबा. आता ते बरं एक तर त्या बैल बिन दिलं बा आता घरी गेल्यावर मारतं का काय ते बी काही कळत नाही बाबा. आता पहा सरपंच तुम्ही काय येतं. अरे तरी जाऊ दे आता तो गेला ना. जाऊ दे आता ही शीट मोडून टाका. उद्या पाहू काय करायचं तर. जा आता मस्त घरीचा जेवण घेऊन करा. मग पाहू आपण काय करायचं तर तुमच्याच मनासारखं होईल. काही टेन्शन नका घेऊ. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. टीचर धमाल कॉमेडी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि तुम्ही कोणकोणत्या गावातून कमेंट करता हे नक्की कळवा. धन्यवाद.